नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातली या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, आणि ती म्हणजे संजय राठोड हे सर्वांसमोर आता त्यांची भूमिका मांडणार आहेत. संजय राठोड पोहरादेवीला येणार असून आज काही वेळांनी म्हणजे 4 वाजता महंतांची बैठक होणार असून याच बैठकीत कार्यक्रमाचा दिवस ठरणार आहे. सोमवार, मंगळवार किंवा बुधवारपैकी एक दिवस ठरवला जाण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण बंजारा समाज देखील इथे उपस्थित राहणार असून सर्वांसमोर राठोड हे आपली भूमिका मांडणार आहेत. खरं तर राठोड कुठे गेले ते सगळ्यांच्या समोर येऊन भूमिका का मांडत नाहीत असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांनाच पडला होता. आणि याच संदर्भात आता लवकरच ते आपली भूमिका मांडतील असं कळतंय. तुषार कोहळे आमचे नागपूरचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. तुषार, खरं तर त्यांची भूमिका ते कधी समोर येत आहेत याची प्रतीक्षा असताना आज ते आपली भूमिका मांडतील असं खरं तर अशी माहिती समोर येते. नेमकं काय या ठिकाणी समजतंय? स्वाती, ते आज भूमिका मांडणार नाही. आज या गोष्टी फायनल होईल की नेमकं ते पोहरादेवीला कधी येणार. आता 4 वाजता आज पोहरादेवी येथे महंतांची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला जाईल की नेमकं संजय राठोड कोणत्या दिवशी तिथे येणार आहे. महत्वाचा विषय आहे की संजय राठोड यांच्या माणसांकडनं महंतांना असा एक संदेश देण्यात आलेला आहे की पुढच्या 1-2 दिवसामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे. तो मोठा भव्य कार्यक्रम असेल. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं बंजारा समाज तिथे उपस्थित राहणार आहे. सर्व लोकांसमोर, तिथल्या महंतासमोर संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आपली भूमिका मांडणार आहे. यावरचा निर्णय आज 4 वाजताच्या बैठकीमध्ये होणार आहे. 3 दिवस त्यांना दिलेले आहे, सोमवार, मंगळवार किंवा बुधवार. या 3 पैकी कोणत्या एका दिवशी ती बैठक होणार आहे आणि तो कार्यक्रम अत्यंत भव्य असणार आहे. एक प्रकारे जाहीर सभेसारखा कार्यक्रम असणार आहे. आता तिथे कोरोनामुळे त्या भागामध्ये आचारसंहिता आहे, त्यामुळे तिथे तो कार्यक्रम किती मोठा घ्यायचा या संदर्भात देखील निर्णय घेतला जाईल आणि नेमकं त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे हे देखील तिथे ठरवलं जाईल. कारण की संपूर्ण महाराष्ट्राला आणि बंजारा समाजाला एक उत्सुकता आहे की संजय राठोडने आपली भूमिका मांडावी. कारण की साधारण 15 दिवस जवळपास लोटून गेले, अजूनही संजय राठोड हे या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे आले नाही, त्यांनी आपली भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका समाजापुढे आणि महाराष्ट्रातल्या जनतेपुढे येणं अत्यंत महत्त्वाचं. त्यामुळे आजच्या या बैठकीत ठरणार आहे की कोणत्या दिवशी ते त्या ठिकाणी येऊन आपली भूमिका मांडतील. आणि अशीच या कार्यक्रमासंदर्भातली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. खासदार संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे. देशामध्ये इंदिराजींनी जाहीरपणे आणीबाणी जाहीर केली होती, मात्र आता छुपी आणीबाणी सुरू असल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसंच दिशा रवी प्रकरणावरून देखील त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. देशामध्ये 20 वर्षीय तरुणांना अटक केली जातीये. तरुणांकडून देशाला खरंच धोका आहे का आणि देशाला धोका असायला देश इतका कमकुवत आहे का असा सवालही राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शहांना विचारलाय. तसंच त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवरही यावेळी भाष्य केलंय. अब देखिए, गृहमंत्री जी का हमने बयान देखा है. जो कार्रवाई एक्टिविस्ट पर हो रही है उसका समर्थन गृहमंत्री जी ने किया है. वो सरकार की भाषा है. सरकार को अगर लगता है कि ये 20 साल के जो बच्चे हैं जो पर्यावरण के क्षेत्र में काम करते हैं या सोशल एक्टिविस्ट हैं, उनसे देश को खतरा है, तो क्या हमारा देश इतना बड़ा, इतना कमजोर हो गया? क्या 10, 12, 15, 20 साल के बच्चों से भी हमको देश को खतरा हो गया है? उस बारे में देश में खुली बहस होनी चाहिए. इंगित भाषा ही सगळ्यात पोरांना चांगली अवगत आहे. पण पवारांच्या मनातले कोणाला कळत नाही, शरद पवारांच्या. तसं आता अजित पवारांचं पण झालंय का? सध्याच्या राजकारणामध्ये कोणाच्या मनात काय चाललंय प्रत्येकाने इंगित भाषा शिकून घेतलेली. फक्त अजितदादा पवार किंवा मोठे पवार साहेब यांच्यापुरतं नाही. मोकळे ढाकळे फक्त बाळासाहेब ठाकरेच होते राजकारणामध्ये. आता सगळे इंग्लिश भाषेतच बोलतात. गोपनीय, सगळं गुप्त, एकदम एकमेकांच्या जास्त संपर्कात आहे. कदाचित त्याच्यामुळे त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांना वाटलं असेल की ही सुद्धा भाषा शिकणं गरजेचं आहे सरकार टिकवण्यासाठी. आणि आता कोरोनाच्या संसर्गासंदर्भातली महत्त्वाची बातमी. बेफिकीर आणि बेशिस्त मुंबईकरांनी जर मास्क घालण्याची शिस्त पाळली नाही तर त्यांना सध्या 200 रुपये असलेला दंड वाढवून तो 2000 ते 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलाय.
सध्या मुंबईमध्ये त्या स्वतः रस्त्यांवर उतरून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्क घालण्याची विनंती करत आहेत. पण काही बेशिस्त लोकांमुळे इतर शिस्तप्रिय मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात येते आणि त्याचमुळे महापालिकेला आता कठोर पावलं उचलावी लागतील असा इशारा देखील स्वतः महापौरांनी दिलाय. आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आणि याचा आढावा घेतलाय आमचे मुंबईचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. तुम्ही स्वतः रस्त्यावरती उतरून जे मुंबईकर मास्क घालत नाहीत त्यांना तुम्ही विनंती करतायत. काही ठिकाणी दंड देखील आकारला जातोय. मात्र हा दंड तोकडा असल्याचं देखील समोर आलेलं आहे. 200 रुपये दंड आहे. त्याला काही मुंबईकर घाबरत नसल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे हा दंड वाढवण्याचं काही नियोजन आहे का? हो, खरं म्हणजे नियोजन नाहीये अजून तरी, आम्ही तो विचार केला नाहीये. पण व्यक्तिगत मला असं वाटतं, जर ही लोक खरं 200 रुपयाला पण ऐकत नसतील तर 5,000, 10,000, 4,000 असा दंड आकारला पाहिजे, जेणेकरून एकदा खिशाला कात्री लागते असं जर कळलं तर किमान जे बेधुंद लोक आहेत, जे बेजबाबदार लोक आहेत, ते बरोबर मास्क वापरायला सुरुवात करतील. तर माझं व्यक्तिशः मत असं आहे, खरंच मी आयुक्तांशी बोलणार आहे किंवा वरिष्ठांशी, की खरंच असे आता दंड लावायला सुरुवात केली पाहिजे. त्याशिवाय हे बेजबाबदार नागरिक जे 2% मोडतात त्यांना चाप बसेल आणि प्रत्येकजण माझ्या खिशाला कात्री लागली नाही पाहिजे ह्या उद्देशाने किमान अशा जबरदस्तीने का होईना पण मास्क लावतील. कोविडचे रुग्ण देखील वाढत चाललेले आहेत. तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू सारखा पर्याय देखील सुचवला जातोय. महापालिका त्याबद्दल काय विचार करते? नाही, महापालिकेने सूचना याच्यामध्ये ठरवलं आहे की पहिलं त्यांना सूचना द्या. जर ऐकत नसतील तर सरसकट करण्यापेक्षा जे ऐकत नाही, जे नियमांचं पालन करत नाहीत त्या लोकांना हे सगळं बंद करून ठेवायचं, त्यांना नोटिसा बजावायच्या. पण जे नियमाचं पालन करतायत, शेवटी रोजीरोटी आहे प्रत्येकाची, नियमाचं पालन करतायत, व्यवस्थित करतायत, तर त्यांची रोजीरोटी चालू राहिली पाहिजे. कारण त्यांच्या एका रोजीरोटीवर अनेकांचं भविष्य अवलंबून आहे. सरसकट केलं तर आता कंबर तुटेल आणि ते फारच भयंकर असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा हजारो रुपयांचा दंड भरायचा की 50 रुपयांचा मास्क लावायचा हे तुम्ही ठरवा, कारण प्रश्न तुमच्या आरोग्याचा आहे. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत. दुपारी 3च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. बुलढाणा इथल्या ICICI बँकेत पती पत्नीनं गहाण ठेवलेलं सोनं दुसऱ्याच कुणी व्यक्तीनं सोडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि आता या प्रकरणी अमोल राठोड आणि त्यांच्या पत्नीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. अमोल राठोड यांनी 24 जानेवारी 2018ला बुलढाणा इथल्या ICICI बँकेकडे 44 तोळं सोनं जे आहे ते तारण ठेवून त्या सोन्यावरती 2,08,907 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्ज मंजुरीची सत्यप्रत अमोल राठोड यांच्याजवळ असताना कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीनं त्यांचं सोनं हे बँकेकडून सोडवून नेल्याचं ICICI बँकेकडून सांगण्यात आल्यानं राठोड यांना धक्का बसलाय. बँकेला या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी राठोड यांना उडवाउडवीची उत्तरं दिली आहे. तर आता या प्रकरणी राठोड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून चौकशी करून सोनं परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिलेत. 8/2/2021 रोजी मला असं निधी आला की बाबा माझा गोल्ड लोन तिथे नाही आहे. मग माझ्या पर्पज कोण सोडलं, का सोडलं, मला याचं बँकवाल्याने मला हे द्यावा. मॅनेजरला विचारलं, मॅनेजर तिथं नाही आहे. मॅनेजरला फोन केला असता, तो म्हणे की मी सुट्टीवर आहे, माझ्या बाबाला काहीतरी अटॅक आला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सोडून नेलं. तर कोण नेलं मला हे फुटेज पाहिजे मला आता. हो, तक्रार केली, दाखल केलेली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की बा तुम्ही फुटेज मागा त्यांना. तर फुटेज आपण आता आज रोजी मी आज फुटेज आता मी मागतोय आज. मग आता त्याच्यानंतर काय होते 14 तोळे तिन्ही गोल्ड लोन मिळून. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. नेटवर्क 18 आणि ITCच्या पुढाकारानं आम्ही अनेक प्रेरणादायी कहाण्या तुमच्यासाठी घेऊन येतोय आणि याच कहाण्यांमधील एक प्रेरणादायी कहाणी आहे ती म्हणजे फेविकॉलची.
तेव्हा स्वाभिमानी भारतमध्ये फेविकॉलची संपूर्ण कहाणी नक्की बघा. यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.